जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदोरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, कारण असं केल्याने हे जे तत्त्वज्ञान मी वाचून सांगत आहे तुम्हाला बाबासाहेबांचं, गौतम बुद्धाचं, हे तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब पोहोचवेल. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत केअरफुली ऐका, नेमकं काय म्हणणं आहे, काय लिहिलेलं आहे ते पुस्तकामध्ये. ठीक आहे. तर आपलं भगवान बुद्ध आणि धम्माचं वाचन सुरू आहे. तिसरा खंड, त्याच्यातील भाग तिसरा, त्याच्यातील तिसरा प्रकरण. त्याच्यातील काही भाग घेऊया आपण आता. मागचे व्हिडिओ बनलेले आहेत याच प्रकरणावर, 3-4 व्हिडिओ. आता पुढे काय लिहिलं आहे बघा. भगवान बुद्धांनी या विकारांना 3 वर्गात वाटून दिले आहेत. पहिल्या वर्गात प्रत्येक प्रकारच्या तृष्णेतून उद्भवणारे कामुकता आणि लोभ हे विकार येतात. दुसऱ्या वर्गात सर्व प्रकारच्या वितृष्णेतून उद्भवणारे घृणा, क्रोध आणि द्वेष हे दोष येतात. तिसऱ्या वर्गात सर्व तऱ्हेच्या अविद्येतून उद्भवणारे जडता, मूर्खता आणि मूढता म्हणजे मोह हे दोष येतात. पहिला वर्ग म्हणजे राग व दुसरा म्हणजे द्वेष. या 2 अग्नीचा संबंध माणसाच्या त्या भावनांची आणि त्या दृष्टिकोनाशी येत आहे जे दुसऱ्यांच्या संबंधी आहे. बरोबर आहे. तर तिसऱ्या प्रकारचा जो अग्नी आहे म्हणजे मोह, याचा संबंध जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात त्यांच्याशी निगडीत आहे. यांचा संबंध जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात यांच्याशी निगडीत आहे, अशा पद्धतीचं लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका काय लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये. ठीक आहे. जय भीम.